कर्तव्याची ज्योत आजही तेवत आहे। कैलासवासी शांतू रामू वसावे यांच्या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण अभिवादन। माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याचे कार्य आणि आठवणी सदैव जिवंत राहतात। स्वर्गीय शांतू वसावे यांच्या 14व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन। समाजासाठी सदैव तत्पर राहून आपल्या कार्यातून अनेकांच्या जीवनाला आधार देणारे, आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रत्येकाच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करणारे शांतू दादा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, विचार आणि समाजासाठी केलेले कार्य आजही आपल्या मनामनात जिवंत आहे। संस्थेचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती म्हणून त्यांनी समाजाच्या विकासासाठी केलेले योगदान आणि केलेले निस्वार्थ सेवा सदैव स्मरणात राहील। त्यांच्या कार्यातील सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि सेवाभाव हा आजही अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे। काही व्यक्ती आपल्यातून निघून जातात, मात्र त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे आणि प्रेमळ आठवणींमुळे त्या कायम आपल्या हृदयात जिवंत राहतात। शांतू दादा हे असेच एक कर्तृत्ववान, प्रेमळ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते। आज त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण नमन। ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ, धैर्य व समाधान देवो। पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन। कैलासवासी शांतू रामू वसावे आपल्या स्मृती सदैव अमर राहतील। शांतू दादा आपण जाता 14 वर्ष विजय या पश्चात पोयऱ्या यांचं वडण देतं, त्या वडणानुसार आज सदन फॅमिली म्हणून आज हार सेटलमेंट विगेले आहे। आज ती आहे या गावाल एक राजकारण म्हणून वडण देतं। धुळे जिल्हा असताना सभापती पद तियाल मिलियो, तियाला वो जो मान मिललो तो तिया कार्य एक पड़ा तो मनमिळाव स्वभाव, प्रत्येक व्यक्ती यारी राम राम श्याम श्याम कहणारो शांतू दादा वसावे तिया ये गावाल जहीं की उचलले दाव ते की पावहा बोहीन देखील शिक्षित करा कहता प्रयत्न किया आणि आज तिया नाव अमर आहे। आजपर्यंत तिया जी लौकिकता आहे ती कमी वेळी ना आहे आणि ही लौकिकता आपू आज जहीं की टोलवाते हैं यह तिया लौकिकता आपू ने दिखाया हुए यहीं की वो शांतू दादो स्वर्गीय वासवीन 14 वर्ष वय आणि 14वी पुण्यतिथी उजवा केता आपू आखेन झाले आम माध्यमिक विद्यालय उरुंद आणि तिया कुटुंब परिवार गावामने मित्र परिवार की झाने पोरे देखील उपस्थित वय तर एकीच आपू ही प्रत्येक पुण्यतिथी एकत्रित आवीन आपू परिवार एकत्र बांधाय रे गावामने महा आपू अख्खाच प्रेम तियाव आजपर्यंत टिकी रे आणि पुढे देखील टिकी रे एकी अखी नाही बेनशब्दा समाप्त की हूं। कैलासवासी दादांच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या। 1993 ला ज्यावेळेला संस्थेला मान्यता मिळाली त्यावेळेला मी पुण्याला होतो आणि आमचे पितृतुल्य कैलासवासी पंडित अण्णा यांच्या मार्फत निरोप कळाला की सारवटला संस्थेला मान्यता मिळाली, तर तुला नोकरी करायची असेल तर तू इथे येऊन जा। मग असंच एका रात्रीमध्ये आम्ही गाडी घेऊन पहिल्यांदा देवलीपाडा गाव पाहिलं। संध्याकाळची वेळ होती आणि दादा त्या बंगईवर असं पांढऱ्या गमछा काढून बसलेले होते। माझ्याबरोबर नाईक साहेबांचे कितीतरी वर्ष काम पाहणारे आमचे माजी सरपंच हिम्मत आबाबी हजर होते माझ्याबरोबर, कारण त्यांना या एरियाबद्दल चांगली माहिती होती म्हणून मी त्यांना गाडी करून घेऊन आलो। संध्याकाळी देवलीपाड्याला दादांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा दादांचं बोलणं, दादांच्या कुटुंबातल्या लोकांचं बोलणं, त्यांच्यातली विनम्रता, त्यांच्या वागण्या बोलण्यातला संयम, या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहिल्या तेव्हा मनापासून हे ठरवून घेतलं की आपल्याला दादांच्याच संस्थेमध्ये नोकरी करायची। मग सुरुवात शून्यापासून जरी असली तरी काय हरकत नाही। एवढा मोठा माणूस
त्यावेळेला दारात गाडी लावलेली होती. धुळे नंदुरबार एकत्र होतं आणि दादा हे समाज कल्याण सभापती होते. आईसाहेब पण हजर होत्या. संध्याकाळी जेव्हा जायला निघालो तर त्या देवलीपाड्याच्या गाडी, आम्ही जिथं बाहेर गाडी लावली होती, दादा ओट्यावरून उतरून गाडीपर्यंत आले आम्हाला पोचवायला आणि त्याच्या अगोदर 3दा असं बोलले की तुम्ही जेवण करून जा. मला असं वाटलं की माणसामध्ये किंवा संस्कारामध्ये विनम्रता किती असावी, पदापेक्षा संस्कार किती असावेत. आणि अशा या पुण्यभूमीमध्ये हा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा 14 वर्षाचा काळ आहे. 20 ऑगस्ट 2012ला म्हणजे 15 ऑगस्ट 2012ला जेव्हा शेवटची भेट अशी होती की मीच सारवटवरून दादांना नवापूरला घेऊन गेलो आणि नवापूरला मयूर शेठच्या इथं दादा आणि आम्ही बरोबर चहा पिलो. आणि मला 16 तारखे 17 तारखेपासून दिल्लीला महिन्याभर ट्रेनिंगला जायचं होतं. आणि मी 19 तारखेला रात्री जेव्हा ट्रेनमध्ये बसलो होतो तेव्हा 20 ऑगस्टला अगदी झोपलो असताना पहाटेच मला मोहन शेठचा फोन आला. अजून 2-3 फोन आले आणि मग मला कळालं की दादा आपल्याला सोडून गेले आहेत. ती शेवटची भेट. त्याच्यानंतर गेल्या 14 वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबासहित अगदी छोट्या मोठ्या जर प्रसंग पाहिले तर त्यांच्या नातूंना, सुनांना, मुलांना, आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी असा अनुभव येतो की तुम्ही कुठे नोकरीला आहेत, तर दादांच्या इथं नोकरीला आहेत. मग पुढचा शब्द त्या लोकांचा असतो, अगदी पानटपरीवाला जरी असेल तर तो बोलतो की दादांसारखा सज्जन माणूस जन्माला यायचा नाही. अगदी अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जेव्हा काही एखादं काम अडतं तेव्हा तू दादांचा नातू आहे का, सरपंच कोण आहे तर दादांचा नातू आहे, मुख्याध्यापिका कोण आहे तर दादांची सून आहे, तू दादांचा मुलगा आहे, तू दादांच्या इथं कर्मचारी आहे. मग कधी कधी असं वाटतं की एवढी विनम्रता, एवढं पुण्य या माणसाने गेल्यानंतर सुद्धा कमवलं आहे. आणि तुम्ही आपण सर्वजण भाग्यशाली आहात. आज 32 वर्षाच्या काळामध्ये आमचा हा नोकरीचा शेवटचं वर्ष आहे. पण 32 वर्षामध्ये असा एकही दिवस गेला नाही की दादांच्या कार्याची बद्दल किंवा त्यांच्या पूर्ण विनम्रतेबद्दल, त्यांच्या नम्रतेबद्दल खूप काही शिकण्यासारखं होतं. मी दादा जेव्हा समाज कल्याण सभापती होते तेव्हा भाऊ गाडी करून यायचे आणि खूप काळ मी दादांच्या सहवासात लाभल्याचं मला भाग्य आहे की मी महिना दादांच्या बंगल्यावर राहायचो. मी बोरशे नाना, वाघ गुरुजी, नंतर दादांचे अजून एक भाऊ होते जे माहिती अधिकारी होते, ते पण रात्री बंगल्यावर यायचे. आणि त्या महिन्याभरामध्ये तिथे एक स्वयंपाकीन बाई लावली होती. पण मला दादांची सेवा आणि संधी करण्याची खूप मोठी संधी मिळाली की अगदी दादांना सकाळी उठल्यापासून चहा देण्यापासून आणि दादाला भेटणारी लोक, हे सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश हाच आहे की जेव्हा माणूस मोठा होतो आणि मोठा झाल्यावर सुद्धा पदापेक्षा स्वतःचे संस्कार सोडत नाही, विनम्रता सोडत नाही, त्यालाच खरी श्रीमंती म्हणतात. आणि अशी श्रीमंती फार काळ टिकून राहते. आणि त्या सगळ्या पुण्याच्या आधारावर त्यांच्या कुटुंबाने सुद्धा तशा प्रकारचं अनुकरण केलेलं आहे, आजही करत आहे. त्यांच्या या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त मी माझ्या माध्यमिक विद्यालयाच्या सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांतर्फे विनम्र अभिवादन करतो आणि माझे अभिवादनपर 2 शब्द संपवतो.